हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृत्य हा प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. करी हिंदू राष्ट्र हे दूते, वंदना करी अंतःकरण तुझा, अभिनंदना तव चरणी भक्तीचा चर्ची, चंदना गूढाशा पुरवी दान कथू शकतो जा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. ही शुद्धी हृदाची रामदास शिर ढुलवी, जी बुद्धी पाचशायास शत्रूच्या धुलवी, जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी, शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी, ती शुद्धी हेतुची कर्मी, जाऊ दे ती बुद्धी भाबड्या जीवा, जाऊ दे ती शक्ती शोणिता माझी, वाहू दे. ते मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ्या, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. करी हिंदू राष्ट्र हे दूते, वंदना करी अंतःकरण तुझा, अभिनंदना तव चरणी भक्तीचा चर्ची, चंदना गूढाशा पुरवी दान कथू शकतो जा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. ही शुद्धी हृदाची रामदास शिर ढुलवी, जी बुद्धी पाचशायास शत्रूच्या धुलवी, जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी, शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी, ती शुद्धी हेतु
जाऊ दे, ती बुद्धी भाबड्या जीवा, जाऊ दे, ती शक्ती शोणिता माझी, वाहू दे, दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ्या, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. नमस्कार, मी किरण शापशेट्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गावभागनगर मिरजचा कार्यवाह. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मिरज गावभागनगरातर्फे हिंदू साम्राज्य दिनोत्सवाच्या निमित्ताने आज रोजी आपण एकत्र आलेलो आहोत. संघाच्या 6 उत्सवापैकी हा उत्सव जो आहे तो आपण आज अखेर प्रत्यक्ष समाजात जाऊन करत आलेलो आहोत. तथापि गेल्या 2 ते 3 महिन्यापासून अखिल विश्वस्तरावर कोरोनाचा प्रभाव चालू असल्यामुळं आपण आपल्या दैनंदिन शाखा, इतर नित्य कार्यक्रम, त्याच पद्धतीने उत्सव ही शाखाद्वारे करत असतो. आज आपण पहिल्यांदाच ह्या फेसबुक लाईव्हद्वारे ह्या हिंदू साम्राज्य दिनोत्सवाचा बौद्धिक वर्गाचं आयोजन केलेलं आहे. अश्वमेध सेवा संस्था मिरज मार्फत त्या फेसबुक पेजवर ह्या बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अश्वमेध सेवा संस्था गेल्या बऱ्याच वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पातळीवर बऱ्याच वर्षांपासून काम करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत संघाची सुरुवात झाल्यापासून देश पातळीवर होणाऱ्या ज्या काही आपत्ती असतील त्या वेळेला संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी लागणारी संपूर्ण मदत केलेली आहे. मागच्या वर्षी झालेल्या महापुरामध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य आपल्या सगळ्याला माहिती आहे. तथापि गेल्या 3 महिन्यापासून हा कोरोना संसर्गजन्य आजारामुळं जी विपरीत परिस्थिती आपल्या देशामध्ये झालेली आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अखिल विश्वस्तरावर, त्याच पद्धतीने आपल्या केंद्र स्तरापासून आपल्या जिल्हा स्तरावर सर्वत्र काम करीत आहेत. आता मी तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने जी सेवाकार्य चालली त्या अनुषंगाने मी थोडक्यात माहिती सांगतोय. 22 मार्च 2020 रोजी अखिल भारतामध्ये कोरोनाच्यामुळं लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय संघटन मंडळामार्फत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्त्यांनी हे मदत कार्य केलेलं आहे. एकूण 48 दिवस संघाचे कार्यकर्ते अखंड अविरत हे कार्य करत होते. हे कार्य करीत असताना संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाची परवानगी घेतलेली होती. ह्या 48 दिवसांच्या कालावधीमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 23,297 गरजूंना अन्न वाटप केलं. त्याच पद्धतीनं सुमारे 4,020 गरजूंना शिधा वितरण किटद्वारे केलेलं आहे. 4,020 जे किटचे वितरण झालं त्या किटमध्ये 4 जणांच्या कुटुंबाला सुमारे 8 दिवस पुरेल इतकं अन्न, इतकं धान्य त्यामध्ये समाविष्ट होतं. आणि किट देत असताना संघाच्या स्वयंसेवकांनी ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे, ते परराज्यातून आलेले मजूर आहेत, जे गरीब आहेत, गरजू आहेत आणि ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्याची खात्री करून त्यांना हे किटची वाटप आपण केलेलं आहे. अशा पद्धतीनं एकूण सेवित संख्या जर बघितली तर 1,53,953 इतकी सेवित संख्या होते. सांगली व मिरज भागामध्ये जे सेवाकार्य संघाच्या स्वयंसेवकांनी केलं
त्यामध्ये 20 ते 40 वयोगटातले तरुण कार्यकर्ते होते. 25 ते 30 कार्यकर्ते अखंड 8 दिवस हे काम करत होते आणि रीतसर प्रशासनाची परवानगी घेऊन संघ स्वयंसेवकांनी हे कार्य केलेले आहे. मिरजेमधील मिरज मार्केट, दर्गा परिसर, हजा बस्ती, रेल्वे स्टेशन, कोल्हापूर चाळ अशा विविध ठिकाणी जे गरीब गरजू त्याच पद्धतीनं ज्यांना आवश्यकता आहे अशांना अन्न वाटपाचं काम पण राष्ट्रीय संघटन मंडळामार्फत केलेलं आहे. यानंतर आज आपण ज्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत तो म्हणजे हिंदू साम्राज्य दिनोत्सव. या हिंदू साम्राज्य दिनोत्सवाकरिता आज रोजी आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत त्यांचा मी आपल्यास परिचय करून देतो. त्यांचं संपूर्ण नाव आहे सुमेध विलासराव देशमुख. मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट गावचे हे रहिवासी असून त्यांचं लौकिकदृष्ट्या MCA पर्यंत शिक्षण झालेलं आहे. सुमेधजी संघदृष्ट्या तृतीय वर्षी शिक्षित आहेत. सन 2014 पासून सुमेधजी संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. सन 2014 ते 2016 या कालावधीमध्ये सुमेधजी नाशिक शहराचे प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यानंतर 2016 पासून ते सांगली जिल्हा प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्याला या ठिकाणी ह्या उत्सवाला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. यानंतर पद्य होईल आणि पद्यानंतर वक्ते आपला विषय मांडतील. सिंहांचा देश हा जिंक्य आहे, नरसिंहांचा देश. उसळले रक्त हे पुन्हा अगस्ती ऋषींचे, सळसळले उज्ज्वल शौर्य भीष्म भीमांचे. रसरसले तेजही प्रताप गोविंदांचे, श्री शिवरायांचा दुमदुमला आवेश. हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश, हा जिंक्य आहे नरसिंहांचा देश. हे उधाण आले पुन्हा शक्ती सिंधूला, धग धग त्या हृदयी स्वातंत्र्याच्या ज्वाला. प्रत्येक वीर प्रलयंकर रुद्रची गमला, प्रत्येक चढवितो नरवीरांचा वेश. हा जिंक्य आहे नरसिंहांचा देश, हा जिंक्य आहे नरसिंहांचा देश. नेत्रातून झडतो प्रलयीचा अंगार, अन्नसानसातून बिजलीचा संचार.
आकाशात चिरते विजयाची ललकार मृत्युंजय सजले घ्याया रिपुचा घास हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश निज शिरा घेऊनी आपुल्याच हातात आईस्तव लढते धडही संग्रामात झुंजतारी पुंची बनुनी झंझावात मर्दाचा जोवर अखेरचा तो श्वास हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश सर्पांनो येथे गरुड सैन्य जमलेले श्वानांनो येथे सिंह सैन्य सजलेले गवतांनो येथे वणवे हे धगधगले हे शेन सुसज्जित करण्या कपोतनाथ हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश हा अजिंक्य आहे नरसिंहांचा देश. फेसबुक पेजवरून या उत्सवाचं थेट प्रक्षेपण बघणारे असे सर्व आत्मीय स्वयंसेवक बंधू, कार्यकर्ते, नागरिक सज्जन तथा माता भगिनी, प्रास्ताविकात सांगितल्याप्रमाणे खरं तर या उत्सवाचं स्वरूप हे आतापर्यंत आपण सामाजिक स्वरूपामध्ये करत आलो आहे. संघाच्या रचनेमध्ये ग्रामीण भागात प्रत्येक मंडल स्थानी आणि शहरी भागामध्ये प्रत्येक वस्तीच्या स्थानी हा कार्यक्रम जाहीर स्वरूपामध्ये होणं असं याचं आतापर्यंत स्वरूप राहिलं आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये अशा सार्वजनिक स्वरूपात हा कार्यक्रम करणं सोयीचं नाही. त्यामुळे संघाच्या कार्यपद्धतीमध्ये परिस्थिती बघून त्याच्यात योग्य ते बदल करून कार्यक्रमाचं स्वरूप ठरवणं असं आपण करत असल्यामुळे खरं तर या स्वरूपामध्ये आत्ता हा उत्सव आपण सगळे साजरा करत आहोत. संघामध्ये जे 6 उत्सव निवडले गेले ते विचारपूर्वक निवडले गेले. जे समाजातल्या थोर पुरुषाची जयंती किंवा पुण्यतिथी अशी प्रचलित पद्धत असताना अनेक नवीन स्वयंसेवक, नवीन कार्यकर्ते विचारतात की संघामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम नाही का? तर समाजातल्या थोर विभूतीची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करणं आणि त्या निमित्ताने त्याच्या चरित्राचं स्मरण करणं ही एक पद्धत आहेच. पण संघामध्ये हिंदू साम्राज्य दिनोत्सव हा जो निवडला गेला तर हे खरं तर शिवरायांच्या कर्तृत्वाचं पूजन आहे. हे कर्तृत्वाचं स्मरण आहे. हे शिवरायांच्या पराक्रमाचं स्मरण. हा उत्सव अखिल भारतीय स्तरावरती सर्वदूर भारतामध्ये साजरा केला जातो. त्यामुळे चरित्राचं स्मरण करत असताना त्या थोर पुरुषाच्या कर्तृत्वाचं स्मरण करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचं अनुकरण करणं, ते आत्मसात करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे कर्तृत्वाचं पूजन म्हणून या उत्सवाचं एक महत्त्व या संघाच्या 6 उत्सवांमध्ये आहे. खरं तर थोर पुरुषाच्या जीवनाकडे बघितलं की अनुकरणीय बऱ्याच गोष्टी असतात, पण या अनुकरणाचा सुद्धा विवेक ठेवावा लागतो. गुरुजींनी एकदा बोलताना एक प्रसंग सहज सांगितला की एका गावामध्ये एका शाखेचा मुख्य शिक्षक होता आणि त्याने शिवरायांचं चरित्र पूर्ण वाचलं आणि चरित्रातनं प्रेरणा घेऊन काय केलं तर त्यांनी गावामध्ये द्वाही फिरवली की मी आज शाखेवरती घोड्यावरून येणार आहे. आणि मग त्यांनी घोड्याची व्यवस्था केली
आणि पूर्ण गावभर रपेट करून 5-6 किलोमीटर फिरून तो त्या घोड्यावरनं शाखेच्या ठिकाणी पोहोचला. पण अवस्था अशी होती की कधी रपेटीची सवय नाही, घोड्यावर कधी बसला नव्हता, त्याच्यामुळे त्याला घोड्यावरनं उतरताच येईना. आणि त्या मैदानात जमलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी त्याला घोड्यावरनं उतरवलं आणि पुढे 15 दिवस त्याला त्या दुखण्यानी घरात बसून राहावं लागलं. त्याच्यामुळे चरित्र वाचल्यानंतर प्रेरणा घ्यायची, पण त्यातनं उचलायचं काय हे खरं तर ठरवावं लागतं. त्याच्यामुळे व्यक्तिमत्वाकडे बघून अनेकदा शिवाजी महाराजांची दाढी, शिवाजी महाराजांची तलवार किंवा या स्वयंसेवकांनी केलेल्या या प्रतापासारखं अशावरती आपण मोहित होतो. पण खरं याच शिवाजी महाराज आहेत का शिवाजी महाराज कशात आहेत याचा आपल्याला विवेक ठेवावा लागतो. शिवचरित्रामध्ये शिवरायांच्या ठायी असलेल्या गुणसमुच्चयाचं आराधन करणं हे खरं तर महत्वाचं आहे आणि त्यात खरा पुरुषार्थ आहे. मला वाटतं डॉक्टरांनी हेच ओळखलं होतं. डॉक्टरांनी शिवचरित्राचा आदर्श आपल्या समोर ठेवून शिवतंत्रातल्या अनेक गोष्टी संघाच्या कार्यपद्धतीमध्ये आणल्या, त्या आणण्याचा प्रयत्न केला, त्या गुणांचं अनुकरण केलं आणि तशा पद्धतीने स्वतःचं आचरण ठेवलं. डॉक्टरांच्या जीवनातला एक छोटा प्रसंग सांगायचा झाला तर 25 साली संघाची स्थापना झाली आणि 27 साली एक घटना नागपूरमध्ये घडली. दंगे झाले, गौरी गणपतीचा सण होता, पण संघाची हळूहळू रचना विकसित होत होती, स्वयंसेवक संख्या वाढत होती. अण्णा सोहनींनी संघामध्ये दंडाचं प्रशिक्षण आणलं होतं. त्यामुळे या दंग्याच्या काळामध्ये मुसलमानांनी जी योजना गल्लोगल्ली या सणानिमित्त घरोघरी हल्ले करायचे आणि घरातनं लुटून न्यायचं अशी योजना केली होती, ती योजना आधीच कळली होती. त्याच्यामुळे याचा प्रतिकार करायचा असं सर्व स्वयंसेवकांनी ठरवलं होतं. त्याची रचना पण झाली होती. स्वयंसेवकांच्या 16 तुकड्या तयार करून त्या ठिकठिकाणी पेरून ठेवल्या होत्या आणि जो प्रतिकार त्या दिवशी करणं आवश्यक होता तो स्वयंसेवकांनी त्या दिवशी केला सुद्धा. या सगळ्या योजनेमध्ये डॉक्टर अण्णा सोनींच्या सोबत होते, पण डॉक्टरांचं दरवर्षी गणपतीच्या काळामध्ये नागपूरच्या बाहेर राहणं आणि तिथे व्याख्यानं कार्यक्रम करणं असं होतं. यावर्षी जर मी राहिलो नागपूरमध्ये तर कदाचित शंका येईल, म्हणून त्यांनी योजना पूर्ण आखली आणि ते ठरलेल्याप्रमाणे नागपूरच्या बाहेर गेले. आणि हे सगळं दंगे झाले, स्वयंसेवकांनी प्रतिकार केला जो मुसलमानांना अनपेक्षित होता आणि त्याच्यानंतर डॉक्टर पुन्हा नागपूरमध्ये आले. तर नागपूरमध्ये आल्यावरती रात्री स्टेशनला उतरले. डॉक्टरांचा परिचय अनेक ठिकाणी होता, स्टेशनचे शिपाई पण डॉक्टरांना ओळखत होते. तेव्हा डॉक्टरांना शिपाईने एका म्हटलं तिथल्या स्टेशनच्या की तुम्ही आता रात्री नागपुरात जाणं सोयीचं नाहीये, कारण सगळी शंका या सगळ्या घडलेल्या घडामोडींची तुमच्यावरती आहे, त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा नागपूरच्या बाहेर जा. तेव्हा डॉक्टरांनी त्या शिपायाकडे एक स्मितहास्य केलं आणि त्या हास्याचा अर्थ असा होता की माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाही आणि डॉक्टर स्थिर चित्ताने आपल्या घरी गेले. अजेय शक्ती, विश्वास आणि विजिगीषू वृत्ती हे जे गुण आहेत, जो आदर्श डॉक्टरांनी आपल्या समोर ठेवला होता, त्या चरित्रातनं हे गुण त्यांनी घेतले. पुरुषार्थ दाखवणं, पुरुषार्थ घडवणं किंवा तशी वृत्ती अंगी बाणणं म्हणजे काय असतं हे या एका प्रसंगातनं लक्षात येतं. आणि असे अनेक शिवरायांच्या शिवतंत्रातले गोष्टी, त्यातले मुद्दे डॉक्टरांनी संघाच्या कार्यपद्धतीमध्ये आणले. खरं तर या उत्सवाचं निमित्त साधून जेव्हा आपण शिवरायांचं स्मरण करतो तेव्हा हा हिंदू साम्राज्य दिवस, हे हिंदवी स्वराज्य, याला एवढं महत्व काय, तर थोडी आपण पार्श्वभूमी बघितली तर आपल्या लक्षात येईल की देशामध्ये शिवरायांच्या पूर्वी सुद्धा अनेक हिंदू राजे झाले. त्याच्यामध्ये सम्राट अशोक, कलिंग राजा खारवेल, श्रीहर्ष, महानंदपाल असे अनेक बौद्ध सम्राट पण झाले. अमोघवर्ष नावाचा एक जैन सम्राट पण झाला. चालुक्य घराण्यातील पुलकेशी, विक्रमादित्य, चंद्रगुप्त मौर्य असे अनेक हिंदू सम्राट याच्या आधी झाले. पण या सगळ्या सम्राटांनी आपल्या राज्यामध्ये सर्व पंथ समादर या न्यायाने सर्व जनतेचं पालन केलं, सर्व जनतेचं पोषण केलं. या सगळ्यांच्या काळामध्ये शक आले, होण आले, कुषाण आले, या सगळ्या टोळधाडी भारतावरती आल्या. पण या सगळ्या या राजांनी परतवून लावल्या. त्यातले काही जण हे भारतामध्ये पचवले गेले, त्यांनी भारताची संस्कृती स्वीकारली आणि ते भारतातलेच झाले. त्याच्यामुळे खरं तर या सगळ्या काळामध्ये हिंदवी स्वराज्य अशी स्वतंत्र घोषणा करण्याची कधीही आवश्यकता भासली नाही. ही आवश्यकता भासली की इसवी सन 1000 नंतर गझनीच्या महम्मदांनी अटक पार येऊन जेव्हा भारतावरती आक्रमण केलं तेव्हा.
तिथून भारतावरती मुस्लिमांच्या आक्रमणांची परंपरा सुरू झाली. पण हे मुसलमान भारतामध्ये आले ते पूर्वीच्या आक्रमकांसारखे केवळ इथे राज्य करण्याकरता नाही, तर इथला धर्म, इथली संस्कृती आणि इथला समाज पूर्णपणे नष्ट करणं ही एकमेव इच्छा मनामध्ये धरून या सर्व मुस्लिम आक्रमकांनी भारतामध्ये पाऊल ठेवलं. त्याच्यामुळे ही आक्रमणं जेव्हा भारतावरती झाली तेव्हा इथल्या संस्कृतीला धक्का पोहोचला, इथल्या धर्माला धक्का पोहोचला. हिंदूंची कत्तल करणं, हिंदूंचे मंदिरं पाडणं, या संस्कृतीचा पूर्ण नायनाट करायचा आहे असं ठरवून या कत्तली करणं, हिंदू समाजावरती अपमानजनक असा जिझिया कर बसवणं, असे अनेक अत्याचार हिंदू जनतेवरती या आक्रमकांनी केले. आणि हा कालावधी थोडा थिडका नव्हता, तर तब्बल 650-700 वर्ष हे अत्याचार या हिंदू समाजावरती आनंदित चालू होते. त्याच्यामुळे या 700 वर्षामध्ये असा हिंदवी स्वराज्याचा उद्घोष स्वतंत्रपणे करण्याची गरज भासत होती. हिंदू समाजाचं दुर्दैव हे होतं की या समाजाला एक ग्लानी आली होती, एक औदासिन्य आलं होतं, या धर्माला सुद्धा ग्लानी आली होती. या समाजातलं शौर्य, धैर्य, संघटना हे सगळं नष्ट होत चाललं होतं. समृद्धी, वैभव, धन या कशाचीही इच्छा आकांक्षा समाजाला उरलेली नव्हती. आणि मुळात हिंदू कोणी राजा होऊच शकत नाही असं समाजामध्ये एक विश्वास बनत चालला होता. आणि त्याच्यामुळे समाजाची अवस्था अत्यंत हीन आणि दीन अशी झाली होती. त्याच्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये, अशा या पार्श्वभूमीवरती शिवछत्रपतींच्या मुखाने भारतवर्षाने हिंदवी स्वराज्य असा उद्घोष पुन्हा केला. तो नुसताच केला असं नव्हे, तर इसवी सन 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तो प्रत्यक्षात त्या भूमीवरती आला. शिवरायांनी तो आपल्या कर्तृत्वाने प्रत्यक्षामध्ये आणला. त्याच्यामुळे या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण या दिनाचं महत्व बघतो, या हिंदवी स्वराज्याचं महत्व बघतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की शिवरायांचं कर्तृत्व काय आहे, शिवरायांनी कुठल्या पार्श्वभूमीवरती हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. त्याच्यामुळे प्रतिकूलतेची पराकाष्ठा होती, रयत परागंदा झाली होती. आणि त्या स्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला होता. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी हे स्फुरण शिवरायांच्या मनामध्ये झालं. त्याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आपल्याला माहिती आहे की पुणे जहागीरमध्ये निजामाने पूर्ण लुटून नेलं होतं. गाढवाचा नांगर पुण्यावरनं फिरवला होता. पुण्याच्या मध्यभागी पहार ठोकून त्याच्यावरती चप्पल लटकवली होती, जो एक अपशकुनी असा भाग म्हणून समाजाच्या मनामध्ये त्याचा ठसा उमटला होता. पण शिवरायांनी समाजाचं हे मन ओळखून समाजामध्ये पुन्हा एकदा सकारात्मकता निर्माण करण्याकरता म्हणून पुण्यावरनं सोन्याचा नांगर फिरवला. पुन्हा एकदा समाज मनामध्ये चेतना उत्पन्न केली आणि त्यांनी पुणे वसवलं. आणि मग शिवरायांच्या मनामध्ये ही जी हिंदवी स्वराज्याची संकल्पना, हा संकल्प मनामध्ये रुजला. आणि मग त्यांनी तीच दिशा घेऊन आपल्या पुढच्या कार्याची सगळी योजना केली. अर्थातच हा संकल्प जेव्हा शिवाजी महाराजांनी मनामध्ये घेतला तेव्हा तो एकट्याने करायचा असं नव्हतं. त्याच्याकरता सगळ्या रयतेचं सहकार्य आणि सगळ्यांचं सहकार्य घेऊन करणं असा विषय असल्यामुळे संघटन कौशल्य जे पाहिजे ते शिवरायांनी लहानपणापासूनच त्याचं काम सुरू केलं होतं. आपल्या सगळ्या सवंगड्यांमध्ये, आपल्या सगळ्या मित्रांमध्ये, ती नावं सुद्धा आपल्याला माहिती आहे, येसाजी, बाजी, तानाजी, असे सगळे सवंगडी सोबत घेऊन आपल्या मनामधला हा संकल्प, आपल्या मनामधलं हे ध्येय त्यांनी आपल्या मित्रांमध्ये सुद्धा संक्रमित केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, स्वराज्य उभं करताना जो पहिला किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला तो त्यावेळी त्यांचं वय फक्त 16 वर्षाचं होतं. मी जसं म्हणलं की डॉक्टरांनी शिवतंत्रातल्या अनेक गोष्टी संघ कार्यपद्धतीमध्ये आणल्या, त्याच्यामध्ये जसं शिवरायांनी आपल्या मनातला संकल्प अनेकांच्या मनामध्ये संक्रमित केला, तेच डॉक्टरांनी सुद्धा केलं की जे काही संघाचं ध्येय, संघाचं उद्दिष्ट आहे ते अनेकांमध्ये संक्रमित केलं. त्याच्यामुळे संघटन कौशल्याच्या आधारावरती सवंगड्यांमध्ये असं ध्येय संक्रमित करणं, असं संघटन निर्माण करणं आणि त्या आधारावरती अनेक किल्ले जिंकत जाणं, स्वराज्य मजबूत करणं, असं शिवाजी महाराजांनी केलं. यात त्यांना अडचणी आल्या, यात विरोध झाला. जसं आपणही म्हणतो की आपलं सुद्धा काम चांगलं आहे पण आपलेच लोक अनेकदा विरोध करतात. खरं तर ह्या अडचणी शिवरायांना सुद्धा आल्या. शिवाजी महाराजांचे खुद्द मामा निंबाळकर त्यांनी शिवरायांनी किल्ला घेतल्यानंतर आदिलशाहीमध्ये तक्रार केली होती. पण ज्यांनी शिवाजी महाराजांना असा विरोध केला, अशा अडचणी उत्पन्न केल्या, त्यातल्या सगळ्यांना
काहींना समजुतीने सोबत घेऊन, काहींना दंड करत जे काही करावं लागेल ते यथायोग्य करून शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना एका पत्रामध्ये समर्थांनी लिहिलंय, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. त्यांचं बोलणं, चालणं, व्यवहार, त्यांचं सलगी देणं, कोणाला जवळ करायचं आणि कोणाला दूर करायचं याची उत्तम पारख, अशा सगळ्या गुणांमुळे शिवाजी महाराजांनी आपलं संघटन कौशल्य पूर्ण वापरून याचं मूल्य समाजामध्ये दृढमूल केलं आणि स्वराज्याकरता असे अनेक सवंगडी मिळवले. 2 प्रसंग उदाहरणादाखल सांगायचे झाले तर एक भीमा लोहार नावाचा मावळा होता. पुण्याच्या जवळच तो जंगलातनं जात असताना त्याच्यावरती लांडग्यांनी हल्ला केला. 3-4 लांडगे आले आणि हा एकटा, तर त्याच्या हातात फक्त कोयता होता आणि या कोयत्याने त्यांनी त्या लांडग्यांचा प्रतिकार केला. जरा सगळ्या लांडग्यांना पळवून पुढे आला तर गावातल्यांनी सांगितलं की का तुला जखम का झाली? त्यालाही जखम झाली त्या झटापटीत. तर तो म्हणला की लांडग्यांनी हल्ला केला. तर तो म्हणला मग गावकरी म्हणले कुठे आहे शेपूट लांडग्याचं? तर ते म्हणले की नाही. तो म्हणला नाही, मी शेपूट नाही आणलं. तर म्हणारे लांडग्याचं शेपूट जर दाखवलं तर शिवाजी महाराजांच्या पुण्यामध्ये बक्षीस मिळतं. असं म्हणल्यावर तो परत गेला आणि लांडग्याचं शेपूट कापून घेऊन आला. पुण्यामध्ये गेला. लाल महालात गेल्यावर त्यांनी हाक मारली. सदरेवरची मंडळी होती, त्यांनी विचारलं काय? तर त्यांनी सांगितलं की असं असं मी लांडग्याचं शेपूट आणलंय, मला माझं बक्षीस द्या. त्यावेळी दादोजी आणि तो सगळा गलबला ऐकून शिवाजी महाराज पण सदरेवरती आले आणि दादोजींनी त्याचं बक्षीस द्या म्हणून सांगितलं. शिवाजी महाराज म्हणले की तू कशाने केला प्रतिकार? तो म्हणला मी कोयत्याने प्रतिकार केला. तू इथून पुढे कुठं जाणार आहेस? तर म्हणे वाट फुटेल तिकडे जाईल. आणि असं म्हणल्यावर शिवाजी महाराज आत गेले आणि एक तलवार त्याला आणून दिली. ती तलवार बघून तो भीमा म्हणला की ही रामपुरी दिसते. तर शिवाजी महाराज म्हणले तुला यातलं कळतं? तर तो म्हणला हो, माझं लोहार काम करणं हाच व्यवसाय आहे. इथून पुढे कुठं जाणार आहेस? तर म्हणे नाही, वाट फुटेल तिकडे जाईल, जे काम दिसेल ते करेल. शिवाजी महाराजांनी लगेच सोनोपंतांना आज्ञा केली की याला एक लोहार शाळा काढून द्या आणि भीमा लोहार तिथे शस्त्रागाराचं काम करायला लागला. तेव्हा दादोजी शिवाजी महाराजांना म्हणले की नौखा माणूस परिचय नाही असा एकदम नेमायचा नसतो. त्यावेळी शिवाजी महाराजांचं जे उत्तर आहे की माणूस नौखा असला तरी भरलेली छाती साहस आहे, निधड्या छातीचा आहे, संधी दिली आहे मगदूर आपोआप कळेल. त्यामुळे विश्वास ठेवणं आणि जनतेला आपलंसं करणं. जावळी खोऱ्यामध्ये चंद्रराव मोऱ्याचा पराभव करून ज्या मुरारबाजीला शिवाजी महाराजांनी आपलंसं केलं की अरे तू कुणाकरता लढतोय? आपल्याला स्वराज्याकरता लढलं पाहिजे, हिंदवी स्वराज्याकरता लढलं पाहिजे, ही प्रेरणा जेव्हा मुरारबाजीला दिली तेव्हा त्या मुरारबाजींनी दिलेर खानाचा पराभव करण्याकरता पुरंदरावरती काय पराक्रम केला हे आपल्याला माहिती आहे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, अशी माणसं जोडून शिवाजी महाराजांनी स्वराज्याकरता असे अनेक भक्कम, काय म्हणता येईल त्याला, पुरुषांचे बुरुज उभे केले, अनेक सवंगडी मिळवले. जसे हे गुण आवश्यक आहे की प्रतिकूलतेची पराकाष्ठा असताना सुद्धा आत्मविश्वासाने एखादं काम सुरू करणं आणि पुढे जाणं, तसं असं मोठं स्वराज्य उभं करताना आवश्यकता असते ती धैर्याची सुद्धा. आणि अशी शिवचरित्रामध्ये धीराची परीक्षा घेणारे अनेक प्रसंग शिवाजी महाराजांवरती आले. अफजल वधाचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अफजल खान विजापुरातनं निघाला तेव्हा तो पंढरपूरच्या देवस्थानाला उपद्रव करत आणि तुळजाभवानी फोडून जनतेवरती अत्याचार करत पुढे आला होता. त्यावेळी सुद्धा शिवाजी महाराजांच्या विरोधी अफवा उठवणारे अनेक होते, विरोध करणारे अनेक होते. त्यामुळे आता कुठे गेलाय तुमचा शिवाजी, अशी चर्चा त्यावेळी सुद्धा चालायची. पण शिवाजी महाराज या कुठल्याही बदनामीला बदलले नाहीत. त्यांनी शांत आणि स्थिर चित्ताने पूर्ण योजना करूनच अफजल खानाचा वध केला. त्यामुळे आवश्यक ते धैर्य लागतं, संयम लागतो, विवेक लागतो. आतताईपणाने कुठलीही कृती करून चालत नाही. ते धैर्य, तो संयम, विवेक बुद्धीने विचार करून योजना करणं, हे सगळे गुण शिवाजी महाराजांकडे होते. एवढं मोठं संकट आलंय आणि त्याचा वध झालाय, आता जरा थोडा वेळ विश्रांती घेऊ, तर असं नव्हतं. धृती, जसं धैर्य लागतं तसं त्यासोबत उत्साहाची सुद्धा आवश्यकता आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा उत्साह कसा होता तर अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज थांबले नाही. आदिलशाही मधला एक एक किल्ला जिंकत जिंकत त्यांनी आपल्या स्वराज्याची हद्द विजापुरापर्यंत नेऊन भिडवली. हे अफजल खान वधानंतर लगेच झालं. धृती आणि उत्साह,
आपण संघात म्हणतो मुक्त संगो नहमवादी, धृत्युत्साह समन्वितः. धैर्य आणि उत्साह अशा दोनही गुणांची आवश्यकता असते. त्या दोनही गुणांचं दर्शन आपल्याला या अफजल खान वधाच्या प्रसंगामध्ये. जसा आत्मविश्वास आहे, संकल्प करून त्या संकल्पाच्या दृष्टीने पुढे जाणं आहे, संघटन कौशल्याच्या आधारावरती आपल्या ध्येयाकरता, आपल्या संकल्पाकरता अनेकांना सोबत जोडणं आहे, धैर्य ठेवून काम करणं आहे, उत्साहाने पुढे जाणं आहे, तसं शिवाजी महाराजांचं साहस सुद्धा हे वाखाणण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही करा मी सांगतो असं पण नव्हतं. साहसाने अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी करून दाखवल्या. त्याच्यामुळे सैन्यामध्ये जो विश्वास निर्माण झाला, त्याचा जो प्रसंग आहे शाहिस्तेखान वधाचा प्रसंग, शाहिस्तेखानाची बोटं कापली तो प्रसंग, तर तो प्रसंग सुद्धा आपल्याला माहिती आहे. 75,000च्या छावणीमध्ये केवळ 350 मावळ्यांनिशी शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये घुसून शाहिस्तेखानाची बोटं कापली. त्यामुळे हे साहस असं करून दाखवणं, या कृतीतनं आपल्या सैन्यामध्ये, आपल्या सरदारामध्ये सुद्धा विश्वास निर्माण करणं, आणि ज्यावेळी आपला राजा असा करतो तसं स्वाभाविक त्याच्या कृत्याकडे बघून त्यांच्यामध्ये सुद्धा वीरश्रीचा संचार होतो. या अशा सगळ्या प्रयत्नांमधनं, या अशा सगळ्या कामामधनं शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य उभं केलं. परंतु हे सगळं उभं करत असताना एक महत्वाची बाब ही सुद्धा आहे की हे स्वराज्य उभं करताना शिवाजी महाराजांना कुठलाही अहंकार असा नव्हता. प्रत्येक वेळी ते एक वाक्य म्हणायचे की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, निमित्त माझं आहे, करतो मी आहे, पण ही श्रींची इच्छा आहे. या वृत्तीने शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं काम केलं. आणि त्यामुळे समर्थांनी एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी असं म्हटलंय. हा योगी शब्द जो आहे ना, तो हा निष्काम कर्मयोग आहे. मी करतोय पण मी निमित्त मात्र आहे. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे. मला वाटतं हीच वृत्ती सर्व स्वयंसेवकांमध्ये निर्माण होण्याकरता डॉक्टरांनी सुद्धा स्वयंसेवकांची मनोभूमिका हीच तयार केली आहे की संघाचं कार्य हे ईश्वरीय कार्य आहे, आपण त्याला निमित्त मात्र आहोत. अशा पद्धतीने निर्लेप वृत्ती आणि निस्पृहता ठेवून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या स्वराज्याकडे बघताना आपल्याला अजून एक असं बघावं लागेल की शिवाजी महाराजांनी त्यावेळी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की समाजामध्ये कशी ग्लानी आली होती आणि समाज कुठलाही उद्यम करण्याकरता तयार नव्हता, अशा समाजामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक अशी सर्वांगानी क्रांती केली. या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी नवीन विचार, नवीन पायंडे पाडले. जुन्या रूढी, जुन्या परंपरांना बगल देत ज्याची आवश्यकता आता समाजाकरता आहे त्याची संरचना त्यांनी केली. जेव्हा आपण या सगळ्या स्वराज्यातल्या गोष्टींकडे बघतो तेव्हा आपल्याकडे एक म्हण आहे, कोणी कसे वागायला लागला, वाटेल ते करायला लागला की त्याला आपण म्हणतो मोगलाई आली आहे का. त्याच्यामुळे कसंही वागणं, वाटेल ते वागणं हे मोगलाईमध्ये अपेक्षित आहे, पण शिवशाहीमध्ये, हिंदवी स्वराज्यामध्ये नीट वागणं हेच अपेक्षित आहे. आणि ही क्रांती, ही शिस्त हे शिवाजी महाराजांनी समाजामध्ये निर्माण केलं. कसं निर्माण केलं? रांझ्याच्या पाटलाचा प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्यांनी एका विधवेवरती बलात्कार केला आणि हा बलात्कार झाल्यानंतर रांझ्याच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी हातपाय तोडून टाकणं, त्याला चौकुनी करण्याची शिक्षा दिली. अशी शिक्षा दिल्यानंतर कुणाची पुन्हा स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होईल? त्यामुळे कसंही वागणं हे चालणार नाही. या स्वराज्यामध्ये, या शिवशाहीमध्ये नीट वागावं लागेल. मध्यंतरी एक चर्चा आली होती की हिंदू राजा का असावा. प्रसार माध्यमांवरती बरीच चर्चा त्याच्यावरती झाली. एक उदाहरण आपण यातलं बघितलं तर आदिलशाहीमध्ये महाबत खानाने जिजाबाईंच्या जाऊबाईंना पळवून नेलं होतं. पण तेच शिवशाहीमध्ये काय घडलं तर शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने परत पाठवली होती. हिंदू संस्कृतीमध्ये 3 सूत्र सांगितली आहेत. त्यातलं मातृवत परदारेषु हे सूत्र प्रत्यक्ष जीवनामध्ये, प्रत्यक्ष आचरणामध्ये होतं. त्या सुनेकडे बघून शिवाजी महाराज म्हणतात की आमच्या मातोश्री इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही असेच निपजलो असतो. मातृवत परदारेषु हे मूल्य संस्कृतीचं प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांनी उतरवलं होतं. जसं ही शिस्त, अनुशासन कसंही वागलेलं चालणार नाही, ह्या गोष्टी शिवाजी महाराजांनी आपल्या आचरणातनं, आपल्या सगळ्या अनुशासनातनं, सुशासनातनं रुजवल्या. तसं आर्थिक बाबतीत जर विचार केला तर शिवाजी महाराज लहानपणी दादोजी कोंडदेवांसोबत फिरायचे
आणि त्यावेळी शेतसारा वसुलीची कामं ते बघायचे. पण ते बघत असं होते की दादोजी ज्या शेतकऱ्याचं पीक चांगलं आलंय त्याच्याकडनं शेतसारा घेत होते आणि ज्याचं नुकसान झालंय त्याच्याकडनं शेतसारा घेत नव्हते. ही पद्धती शिवाजी महाराजांनी बघितली होती आणि तीच पद्धती त्यांनी आपल्या राज्यामध्ये सुद्धा पुढे सुरू ठेवली. वतनदार, सरंजामशाही या सगळ्या गोष्टींना शिवाजी महाराजांचा विरोध होता. रयतेच्या पैशावरती हाव धरायची नाही. कर वसूल करायचा, पण तो सुद्धा रयतेला त्रास न देता. त्याच्यामुळे या सरंजामशाही आणि वतनदारांना विरोध करून रयतेला थेट सत्तेशी जोडणं हे शिवाजी महाराजांच्या राज्याचं वैशिष्ट्य राहिलंय. त्याच्यामुळे द्रव्याचा लोभ नाही, पैशांची हाव नाही. त्याच्यामुळे भ्रष्टाचार स्वतः तर कधी नाहीच करणार, पण कुणाला करू सुद्धा दिला नाही. स्वतःच्या आचरणामध्ये ते नसल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्याला सुद्धा शासन करण्याची हिंमत त्यांच्या ठायी होती. परद्रव्येषु लोष्टवत हे जे दुसरं सूत्र आहे संस्कृतीतलं, हे सूत्र सुद्धा अशा रूपाने शिवचरित्रामध्ये आपल्याला प्रत्यक्षात दिसतं. त्यामुळे प्रजाहितदक्ष, रयतेला आपला वाटणारा आणि समाजाने स्वीकारलेला असा हा राजा. या हिंदवी स्वराज्याचे जेव्हा आपण याला हिंदवी का म्हणायचं, तर अनेक बदल सुद्धा या राज्यकारभारामध्ये शिवाजी महाराजांनी घडवले. त्यांनी त्यांची मुद्रा ही संस्कृतमध्ये आणली. रयतेवरती प्रेम करणं, रयतेची काळजी करणं, त्यासोबतच म्हणजे शिवाजी महाराजांचं एका श्लोकामध्ये असं वर्णन केलंय की त्वम जनपद संस्कर्ता, त्वम जनगण धीदाता, गो द्विज परिपालक शिव साधूनां त्वम त्राता. त्वम जनपद संस्कर्ता, असा रयतेचा सांभाळ करणारा, रयतेच्या संपत्तीचं संवर्धन करणारा असा हा राजा. गो द्विज परिपालक शिव साधूनां त्वम त्राता. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सर्व संतांचा आणि साधूंचा आदर होत होता. मंदिरांचा जीर्णोद्धार आपल्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांनी केला होता. त्याच्यामुळे संतांचा आदर कसा, तर चाफळचा एक प्रसंग आहे. चाफळच्या रामनवमी उत्सवापूर्वी शिवाजी महाराज समर्थांना भेटायला गेले आणि भेट झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी विचारलं की मी काय देऊ भिक्षा उत्सवासाठी. तेव्हा रामदास स्वामी म्हणले की मला 11 मुष्टी धान्य दे. आता 11 मुष्टी म्हणजे एक मूठ. आता एका राजाने समजा विचार नसता केला तर 11 मुष्टी धान्य म्हणजे 11 मुठी धान्य जेवढं होतं तेवढं धान्य देऊन टाकलं असतं. पण शिवाजी महाराजांनी या 11 मुष्टी धान्याचा अर्थ काय घेतला, तर एक मुष्टी म्हणजे एक खंडी. एक खंडी म्हणजे 11 मण. एका मणामध्ये 16 पायल्या असतात. एका पायलीमध्ये 7 किलो. असं 121 मण धान्य शिवाजी महाराजांनी त्या चाफळच्या उत्सवाकरता पाठवलं. आणि केवळ अशी भिक्षा दिली असं नाही, तर त्या चाफळकरता कायमचं वर्षासन लावून दिलं. संतांचा आदर करणं, साधूंचा आदर करणं आणि प्रजेचं हित करणं, त्वम जनपद संस्कर्ता, हे बिरुद जेव्हा या श्लोकामधलं शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण ऐकतो तेव्हा हे असं प्रत्यक्षामध्ये होतं. असा प्रजाहितदक्ष राजा. त्यामुळे त्याला समर्थांनी त्याच पत्रामध्ये, ज्या पत्रात श्रीमंत योगी म्हटलंय त्या पत्रामध्ये जाणता राजा सुद्धा म्हटलाय. त्वम जनगण धीदाता. हा जो संकल्प स्वराज्याचा मनामध्ये शिवाजी महाराजांनी केला, हा संकल्प केवळ स्वतःपुरता ठेवला असं नाही. जसं मी म्हणलं की ते अनेकांमध्ये संक्रमित केलं. तर शिवाजी महाराजांनी त्वम जनगण धीदाता ही प्रेरणा देणं, ही प्रेरणा अनेकांना दिली. आणि त्या प्रेरणेचं पुढे परिणाम आपल्याला काय दिसली, तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 25 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता. त्यावेळी तर एकही असा खमक नेतृत्व त्यावेळी समाजाला नव्हतं. पण तरी सुद्धा सगळे मराठे, सगळे मावळे या मुघलांविरुद्ध लढले. 25 वर्ष महाराष्ट्रात राहून सुद्धा औरंगजेबाला स्वराज्य जिंकता आलं नाही. त्वम जनगण धीदाता, अनेकांना प्रेरणा देणं. तर ही प्रेरणा शिवाजी महाराजांनी अशी दिली होती, समाजातल्या सर्व स्तरामध्ये दिली होती. जेव्हा आपण शिवचरित्र वाचतो तेव्हा शिवाजी महाराजांच्या अवतीभोवती जी माणसं होती, ती माणसं जर आपण बघितली तर कोण होते सगळे, जेधे, मालुसरे, पालकर, कंक, नरसाळा, पानसंबळ, डबीर, कोरडे, हणमंते, गुजर, मोहिते, पिंगळे, रांझेकर, लोहकरे, काकडे, नाईक, चिटणीस, प्रभू, भंडारी.
ही नावं सगळी बघितली तर लक्षात असेल की ही प्रेरणा शिवाजी महाराजांनी समाजाच्या सर्व स्तरामध्ये पसरवली होती आणि त्याच्यामुळे हा सर्व समाजाचा राजा होता, हा रयतेने स्वीकारलेला राजा होता. शिवाजी महाराजांनी हाक टाकली तर या राजावरनं जीव ओवाळून देण्याकरता अनेक जण तयार होते. याचं कारण हे की त्वम जनगणत ही दाता ही स्वराज्याची प्रेरणा त्यांनी अनेकांना दिली होती. असं हे हिंदवी स्वराज्य याचं वर्णन करताना जसं आपण लोकशाहीची व्याख्या आज करतो त्याप्रमाणे याचं वर्णन करताना सुद्धा हिंदूंसाठी स्थापन केलेले हिंदूंचे राज्य, त्याच्यामुळे हिंदू साम्राज्य दिन किंवा हिंदवी स्वराज्य असं या दिवसाचं महत्व आहे. शिवाजी महाराजांना दिलेल्या एकेका बिरुदाचा, एकेका गुणाचा आपण अभ्यास केला, त्या चरित्राचा आपण अभ्यास केला तर हे श्रीमंत योगी, जाणता राजा याचा नक्की अर्थ काय हे या अभ्यासातून आपल्याला लक्षात येईल. समर्थांनी शिवाजी महाराजांकरता म्हणलेलेच 2 ओळी आहेत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. एक गोष्ट अजून शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघताना आपल्याला लक्षात येते की समाजामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा 2 चारित्र्य, व्यक्तिगत चारित्र्य आणि राष्ट्रीय चारित्र्य, या दोनही चारित्र्यांची समाजामध्ये निर्मिती करणं किंबहुना त्या समाजाकरता त्याची आवश्यकता असते. पण आपल्याला दिसायला असं दिसतं की कुणाचं व्यक्तिगत चारित्र्य चांगलं आहे, व्यक्तिगत खूप चांगलं आहे, पण राष्ट्रीय चारित्र्य त्या बाबतीत मात्र शंका आहे. एखाद्याचं राष्ट्रीय चारित्र्य चांगलं असतं पण व्यक्तिगत चारित्र्य खराब असतं, ते नीट नसतं. त्याच्यामुळे दोन्हीही चारित्र्य शुद्ध आणि दोन्हीही चारित्र्य निष्कलंक असणं असे उदाहरणं आपल्याला फार दुर्मिळ दिसतात. शिवाजी महाराजांच्या बाबतीत व्यक्तिगत आणि राष्ट्रीय अशी दोन्हीही चारित्र्य निष्कलंक होती. शिवाजी महाराजांच्या काळातच आपण एक उदाहरण बघितलं मिर्झा राजे जयसिंगांचं, तर मिर्झा राजे जयसिंगांचं व्यक्तिगत चारित्र्य पूर्ण हिंदुत्वाचं आचरण होतं, पूर्ण हिंदू होते व्यक्तिगत जीवनामध्ये, पण राष्ट्रीय चारित्र्य त्याच्याकडे बघितलं तर. त्यामुळे व्यक्तिगत चारित्र्य आणि राष्ट्रीय चारित्र्य हे दोन्हीही शुद्ध आणि निष्कलंक असणं असं फार दुर्मिळ दिसतं. त्याचं दर्शन आपल्याला शिवचरित्रामध्ये घडतं. जसं मी मगाशी संस्कृतीतल्या 3 मूल्यांचा उच्चार केला, मातृवत परदारेषु, परद्रव्येषु लोष्टवत आणि आत्मवत सर्व भूतेषु, स्वतःप्रमाणे सर्व प्रजेला बघून त्या प्रजेवरती प्रेम करणारा राजा, या 3ही मूल्यांचं यथार्थ दर्शन ज्याच्या जीवनामध्ये घडतं आणि ह्या व्यक्तिगत चारित्र्य आणि राष्ट्रीय चारित्र्याचा जो ज्याचं यथार्थ दर्शन आपल्याला या चरित्रामध्ये घडतं, असं हे चरित्र आपल्याला अनुकरणीय तर आहेच, पण जसं मी म्हणलं की डॉक्टरांनी सुद्धा संघ कार्यामध्ये या शिवतंत्रातल्या अनेक गोष्टी आणल्या नव्हे, त्यांच्या गुणांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. खरं तर या उत्सवाच्या निमित्ताने शिवचरित्राचं स्मरण करताना शिवाजी महाराजांच्या जीवनामधले हे गुण आपण सुद्धा आत्मसात करणं आणि ते प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं हे आपण केलं तर मग या उत्सवाचं औचित्य सार्थकी लागेल असं होईल. जाता जाता शिवाजी महाराजांबद्दल त्या पत्रामध्ये समर्थांनी केलेल्या त्या 4 ओळींचं एकदा पुन्हा स्मरण करतो आणि मग मी थांबतो. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हिंदू नृत्य हा प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृत्य हा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा.
धुलवी जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी